देव सारावे परते, संत पूजावे आरते. 40 ग्राम विष्णुमूर्ती, संत हो का भलते याती. 40 ग्राम विष्णुमूर्ती, संत हो का भलते याती. तुका म्हणे संधी अनेक वैष्णवांची मानली. तुका म्हणे संधी अनेक वैष्णवांची मानली. त्यामध्ये संतांच्या आगमनाबद्दल, संतांचं महत्व याबद्दल वर्णन केले आहे महाराजांनी. अर्थ असा आहे, आपण आपल्या घरात देवपूजा करीत असताना जर संत मंडळी आली, आपण आपल्या घरात देवपूजा करीत असताना जर संत मंडळी आली, देवाची पूजा बाजूला ठेवून संतास आसन द्यावे व त्यांची शास्त्रशुद्ध पूजा करावी. देवाची पूजा बाजूला ठेवून संतास आसन घ्यावे व त्याची शास्त्रशुद्ध पूजा करावी. कुणाची? संतांची. मग तो देव 40 ग्राम असो किंवा विष्णुमूर्ती असो, संत कोणत्याही जातीचा असेना तो पूजनीय आहे. मग तो देव 40 ग्राम असो किंवा विष्णुमूर्ती असो, संत कोणत्याही जातीचा असेना तो पूजनीय आहे. शेवटी म्हणतात तुकाराम महाराज, देवपूजेपेक्षा, तुकोबराय म्हणतात, देवपूजेपेक्षा संत पूजा, वैष्णवांची पूजा हे विशेष अधिक आहे. तुकोबराय काय म्हणतात? देवपूजेपेक्षा संत पूजा, वैष्णवांची पूजा हे विशेष अधिक आहे. महाराज पंचरात्रीमध्ये भगवंताची पूजा कशी करायची आहे त्याबद्दल खूप सुंदर वर्णन दिलेलं आहे. तर आपण जे भी देवाची पूजा करत असो, भगवंताची पूजा करतो, ती आपण भगवंताची डायरेक्ट पूजा करू शकत नाही. आपली ती पात्रता नाही आहे. तर आपण आपले गुरु महाराज असतात, ते पूजा करत असतात देव भगवंतांची, आणि आपण त्यांना सहाय्य करत असतो. हा भाव असतो. ज्यावेळी आपण पूजा करत असतो तर आपल्या मनात हा भाव पाहिजे की ही पूजा कोण करत आहेत? आमचे गुरु महाराज करत आहेत आणि मी त्यांना सहाय्य करत आहे. तेव्हाच ती पूजा भगवंत स्वीकारतात. अन्यथा आम्ही इतके पवित्र किंवा वरच्या स्थितीला नाही की भगवंतांची पूजा करू शकतो, एवढ्या आमच्यात शुद्धता नाही आहे. म्हणून गुरु महाराज पूजा करायला येत अशी आपली कल्पना असली पाहिजे, मनात भाव असला पाहिजे. आपण त्यांना हेल्प करत आहोत हा आपल्या मनात असला पाहिजे. आणि आपण शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी साधू संतांच्या बद्दल वर्णन आलेलं आहे की साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा. हे अनेक ठिकाणी आपण वर्णन ऐकतोय, करतोय. पण म्हणजे काय, ज्यावेळी साधू संत आपल्या घरा येतात तोच आपला खरा सण आहे, तेच आपले दिवाळी दसरा आहे. इतकं साधू संतांना महत्व आहे. कारण भगवंताची प्राप्ती जर करायची असेल, माझं मी करून करेन किंवा माझ्या प्रयत्नाने मी करेन हे शक्यच नाही. आणि शेवटी कोण जर गुरु भेटला नाही तर भगवंतांना गुरु मानलं पाहिजे. कृष्णामध्ये जगद्गुरु कृष्ण भगवान श्रीकृष्ण हे सर्वांचे गुरुचे आद्य गुरु आहेत. बलरामच गुरुतत्व आहे. पण ज्यावेळी आपल्याला गुरु भेटत नाही त्यावेळी भगवंत स्वतः गुरुचं कार्य करतात. पण गुरुच्या सहाय्याशिवाय, गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय आपल्याला भगवत प्राप्ती, भगवत कधीही प्राप्त होऊ शकत नाही. म्हणूनच आपण आपल्या ज्या आचार्यांनी, साधू संतांनी जे केलेले आहे 2 वेळी, साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा. खरा आपला दिवाळी दसरा का म्हणतात? आता अनेक सण असतात, पण दिवाळी आणि दसऱ्यामध्ये आपण खूप आनंद व्यक्त करतो, उत्सव साजरा करतो. म्हणून हा उत्सव साजरा करायचा आणखीन एक महत्वाचा सण म्हणजे कुठला? ज्यावेळी आपला साधू संत आपल्या घरा येते तेव्हा. मग हे उत्सव साजरे करत असताना तुम्ही किती संपत्ती खर्च करता, किती मोठ्या प्रमाणात करता हे महत्वाचं नाही आहे. आपला भाव महत्वाचा आहे. म्हणून साधू संत ज्यावेळी आनंदाने आपण त्याचं स्वागत करतो त्यावेळी त्यांच्या मनात जो आपल्याबद्दलची प्रतिक्रिया असते ती आपल्याला कृपा प्राप्त करून देणारी असते, भगवंतांचं प्रेम प्राप्त करून देणारी असते. आणि त्यांचं सानिध्य म्हणजे भगवंतांचं सानिध्यासारखंच असतं. आणि हे साधू संत म्हणजे आहेत कोण? हे भगवंतांचे पार्षद आहेत. त्यांना कोणी पाठवलं इथं? कशासाठी त्याने पाठवलं? एवढं पुस्तक ग्रंथ तयार करून डोकेपूड करतायत, एवढं ओरडून सांगतात घसा ते पर्यंत. कशासाठी? आपल्याला भगवंत धामात घेऊन जाण्यासाठी सगळं करत आहेत. आणि आपल्या उद्धारासाठी भगवंतांनी पाठवून दिले. भौतिक जगतामध्ये आपण जे दुःख भोगतोय तर त्या दुःखातून मुक्त करून आपल्या धामात घेऊन जावं म्हणून साधू संतांना भगवंतांनी पाठवलेलं आहे. म्हणून यांना मान दिलाच पाहिजे, सन्मान दिला पाहिजे. आणि तो कसा? भगवंतासारखा समान मान त्यांना दिला पाहिजे, सन्मान दिला पाहिजे. आणि भगवंत काय म्हणतात? त्यांचं वास्तविक कुठं असते? मी साधू संतांच्या हृदयात वास करतो असं भगवंत म्हणतात. आणि ज्यावेळी साधू संतांच्या हृदयात ते वास करतात आणि साधू संतांचा आपण आदर करतो, सन्मान करतो, त्यांच्या उपदेशाचा अंगीकार करतो, त्यांच्या उपदेशाचं पालन करतो, त्यावेळेस भगवंत प्रत्यक्षात जास्त आनंदी होतात.
आणि ह्याची उदाहरणं आपण अनेक अनेक पाहतो इतिहासामध्ये. आता थोडी उदाहरणं त्याच्यामध्ये ध्रुव महाराजांचा भगवत प्रेम, भगवत 15 दिवसात त्यांच्या समोर 6 महिन्यात कसे भगवंत त्यांच्या समोर उभे राहिले. कारण नारद मुनीचा उपदेश जो होता, ध्रुव महाराजांना जो आदेश होता त्याचं तंतोतंत पालन केलं, म्हणून 6 महिन्यात भगवंत त्याच्या समोर उभे राहिले. प्रल्हाद महाराजांचा उपदेश कोणी केला? प्रल्हाद महाराजांना सुद्धा नारद मुनींनीच केला. आईच्या गर्भामध्ये असताना उपदेश केला आणि म्हणून त्याचे भगवंताचे ते शुद्ध बनले. आणि फक्त प्रल्हाद महाराजांचं रक्षण करायसाठी नरसिंह भगवंत अवतार झाले होते. इतकं भगवंत भक्तावरती प्रेम करतात. तुकाराम महाराजांवरही भगवंतांचं प्रेम मिळालं, ते कोणाचं? चैतन्य प्रभूंच्या मिळालं, ते त्यांचे गुरु चैतन्य आहेत. ज्ञानेश्वर महाराज त्यांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ हे त्यांचे गुरु होते. पांडवांचे गुरु कोण होते? द्रोणाचार्य होते. द्रोणाचार्यांच्याकडूनच सगळं त्यांना जी विद्या मिळायची ती मिळाली. प्रभुपादजींचे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर होते. ईश्वरपुरीचे माधवेंद्रपुरी होते. तसे शबरीचे मातंग ऋषी होते. अशी जी इतिहासात ज्या घटना घडलेल्या आहेत आणि ज्यांना ज्यांना भगवत प्रेम प्राप्त केलं, ते त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नामुळे नाही, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपे गुरूंच्या कृपेमुळे, साधू संतांच्या कृपेमुळे भगवत प्रेम प्राप्त झालेले आहे. आणि हे भगवंतांनी दाखवून दिलेलं आहे प्रत्यक्षात. भगवंतांना काय गुरु करून घ्यायची गरज होती का? तरी पण त्यांनी भगवंतांनी सुद्धा गुरु करून घेऊन त्यांच्याकडनं आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करून गेलं. हे आपल्या उदाहरणातून दाखवून दिलेले आहे. प्रभू रामचंद्र वैशिष्ठजी, जाबाली, विश्वामित्री इत्यादी अनेक गुरु होते भगवंतांचे. त्यांच्याकडून त्यांनी विद्या प्राप्त केली आणि सर्वस्व मानत होते. वैशिष्ठ, जांबाली, विश्वामित्र, जाबाली त्यांना सर्वस्व मानत होते. त्यांच्या आज्ञा शिरोधारे मानत होते प्रभू रामचंद्र, आणि त्यांच्या आज्ञेचं पालन करून गुरुचा आशीर्वाद प्राप्त करून ही स्थिती त्यांनी प्राप्त केली. नंतर भगवान श्रीकृष्ण आणि बलदेवजी 64 विद्या सांदीपनी मुनीच्या आश्रमात जाऊन शिकून आले. आता पूर्ण पुरुषांना साक्षात भगवंत होते, तरी पण त्यांनी उदाहरण दाखवून दिलं की भगवत प्रेम जे प्राप्त करायचं आहे, भगवंताच्या बद्दलचं ज्ञान प्राप्त करायचं आहे, आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करायचं आहे, आणि त्यांना अनुषंगिक अधिक पण अनेक विद्या प्राप्त करायच्या असतील तर त्या गुरूंच्या कडूनच प्राप्त केल्या पाहिजेत. आपण आपल्या प्रयत्नानं हे करू शकत नाही. आणि ही उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण जो गुरु आपण मानलेला आहे किंवा स्वीकारलेला आहे, दीक्षा झालेला आहे किंवा अन्यथा मनानं गुरु मानलेला आहे, त्यांच्या ज्या उपदेश आहेत ते आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे, त्यांच्या आदेशाचा स्वीकार केला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण वर्तन ठरवलं पाहिजे. आणि जोपर्यंत हे गुरुची शिफारस होत नाही तोपर्यंत आपल्याला भगवत प्रेम प्राप्त होत नाही, एवढं नाही. आणि जोपर्यंत गुरु म्हणजे बलराम हे गुरुतत्व आहे त्यांच्याकडून शिफारस मिळत नाही, आणि जोपर्यंत लक्ष्मण म्हणजेच गुरुतत्व आहे यांच्याकडून शिफारस होत नाही, तोपर्यंत आपल्याला प्रभू रामचंद्रच्या भगवंतांचं प्रेम प्राप्त होत नाही. त्यासाठी हे भगवान श्रीकृष्ण, भगवान रामचंद्र किंवा भगवंताची जर कृपा प्राप्त करायची पाहिजे असेल तर गुरुची शिफारस झालीच पाहिजे, त्याशिवाय शक्य नाही हे मिळणं. आता गुरुंच्या प्रती आदर कसा करायचा हे वगैरे सगळं आपण सांगितलं, पण जो गुरु प्रती अपराध करतो त्याचं पतन होतं, त्याचं एकदम पतन होतं. त्याचं उदाहरण म्हणजे रामचंद्रपुरी. रामचंद्रपुरी हे माधवेंद्रपुरीचे शिष्य होते आणि ईश्वरपुरी सुद्धा माधवेंद्रपुरीचे शिष्य होते. ज्यावेळी माधवेंद्रपुरीचे शेवटचे दिवस आले, त्यांना चालता फिरता येत नव्हतं आणि अंथरुणामध्ये सगळं मलमूत्र होत होतं, त्यांची सेवा ही ईश्वरपुरी करायची. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी सेवा केली, शेवटच्या केली. आणि म्हणून त्यांना गुरुंचा असा प्रसाद मिळाला, अशी कृपा मिळाली की साक्षात चैतन्य महाप्रभू त्यांना गुरु स्वीकारले ईश्वरपुरीना. म्हणजे भगवंत जसे भगवान श्रीकृष्ण सांदीपनी मुनींना गुरु स्वीकारलं, तसं चैतन्य महाप्रभूंनी कोणाला स्वीकारलं? ईश्वरपुरीना गुरु स्वीकारलं. हे आहे गुरुच्या प्रती केलेल्या सेवेचं सर्टिफिकेट किंवा फळ. आणि ते त्याच्या उलट रामचंद्रपुरी हे ज्यावेळी माधवेंद्रपुरीकडे आले होते भेटायला, माधवेंद्रपुरी त्यावेळी अत्यावस्थेत होते आणि सदैव गोपी गीत गात होते, भगवंतांचं नामस्मरण भजन करत होते. तर रामचंद्रपुरी आले आणि त्यांनी गुरुंना उपदेश करायचा प्रयत्न केला की कशाला भगवंताचं नाम स्मरण करत होतोस, तुझी विशेषाधी ब्रह्मावर लक्ष केंद्रित कर, हे त्याने उपदेश दिला. हा गुरुप्रती घडलेला फार मोठा अपराध होता. म्हणून रामचंद्रपुरीचे ऐकून माधवेंद्रपुरी म्हणाले, तू माझ्या नजरेस
बाजूला हो. मग त्यानंतर अशा त्यांच्या आदेशामुळे रामचंद्रपुरी तिथून निघून गेले आणि नंतर त्याचे पतन झालं. चैतन्य महाप्रभूच्या प्रती पण त्या रामचंद्रपुरी बरेच वेळा असे अपराध केले होते. चैतन्य महाप्रभू मध्ये साक्षात भगवान श्रीकृष्ण. तर आता जगन्नाथ हलते फिरते जगन्नाथ आहे, चैतन्य महाप्रभू म्हणजे भगवंत साक्षात. तर ते किती खातात आणि काय खातात त्याची बद्दल विचार आपण सर्वसामान्य जीवानं करायचे नाही. आता जगन्नाथपुरीत किती वेळा भाऊ लागतो, 56 भाऊ, आणि ते भगवंत स्वीकारतात. ज्यावेळी मायापूरहून नवदीपहून लोक चैतन्य महाप्रभूंना जगन्नाथपुरीला भेटायला जायचे, तर प्रत्येक भक्त 200 300 400 भक्त जायचे आणि ते प्रत्येक भक्त भगवंतांना आवडेल असे प्रसाद घेऊन जायचे आणि ते प्रसाद तिथं अर्पण करायचे. आणि गोविंदा म्हणजे त्याचा परम सेक्रेटरी जे होते, पीओ पर्सनल असिस्टंट गोविंद, त्यांच्याकडे पदार्थ द्यायचे आणि त्यांना सांगायचे की हा पदार्थ मी आणलाय म्हणून सांगा आणि चैतन्य महाप्रभूंना ग्रहण करायला सांगा. मग गोविंद असे एका खोलीत मध्ये सगळे भरून येत प्रत्येकाने आणलेले प्रसाद ठेवायचे, अशी खोली मोठीच्या मोठी भरली. त्यानंतर एक दिवस गोविंद चैतन्य, कुणाचा माईक चालू आहे बंद करा. तर अशी खोली भरलेली होती. मग ते गोविंद कंटाळले, आता किती एवढे मोठे गट्टे सगळे साठले तर ते कधी प्रसाद ग्रहण करणार, काय करायचं विचारायला लागले. तर ते जरा चैतन्य प्रभूंना म्हणायला लागले की स्वामीजी सगळे रूम भरलेले आहे, सगळ्यांचे प्रसाद आले आणि कधीतरी संपवले पाहिजे, सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही ग्रहण करावेत म्हणून. तर चैतन्य प्रभू म्हणाले ठीक आहे आपण उद्या परवा करूया. असं करत करत एक दिवस म्हणले आज आज तुझं काम करून टाकायचं. रूम मध्ये गेले आणि त्या रूम मध्ये भरलेले जेवढे पदार्थ होते सगळ्यांनी ते सगळे ग्रहण केले. तर ह्यातून विचार करा हे सर्वसामान्य कोण करू शकेल का? हे भगवंत होते म्हणूनच त्यांनी ग्रहण केले. तर असं हे चैतन्य महाप्रभूंचं भक्तावरती प्रेम होतं. आणि जर चैतन्य महाप्रभूंनी सॉरी रामचंद्रपुरीने चैतन्य महाप्रभूंच्या प्रती जो अपराध केला होता आणि असं खात होते म्हणून एकदा रामचंद्रपुरी त्यांना म्हणाले की तुम्ही संन्यासी आणि एवढं कसं भोजन करताय, तुझं भोजन कमी केलं पाहिजे. आणि ते सुद्धा भगवंतांनी त्यांना विरोध केला नाही, चैतन्य महाप्रभूंनी आपलं भोजन निम्म केलं. त्यामुळं हा जो चैतन्य महाप्रभूंच्या प्रती अपराध झाला होता रामचंद्रपुरीचा, त्याच सुद्धा फळ त्याला भोगावं लागलं. म्हणून गुरुप्रती आपला अपराध होऊ नये यासाठी काटेकोरपणे आपलं आचरण असलं पाहिजे, पालन केलं पाहिजे. गुरुच्या प्रती आपण आदरभाव असला पाहिजे. गुरु हे भगवंताचे प्रतिनिधी आहेत हा डोक्यात ठेवून आपण आचरण केलं पाहिजे आणि गुरुंचा आदर भगवंतांच्या प्रमाणे केला पाहिजे. हे जलद उदाहरण आहे रामचंद्रपुरीचं. तसं आपण रामायणमध्ये बघतो गुरु आदेशाला किती महत्व आहे. प्रभू रामचंद्राने आपल्या आचरणाद्वारे हे सगळं दाखवलेलं आहे. प्रभू रामचंद्र वशिष्ठजी, जाबाली, वामदेव यांच्याकडून शिक्षण घेतले, विश्वामित्र यांच्याकडून शिक्षण घेतलं आणि त्यांना खूप खूप आदर द्यायचे. गुरुचा शब्द कधी खाली पडू नये असंच प्रभू रामचंद्र आपलं आचरण ठेवायचे. त्यांनी विश्वामित्रांच्याकडून पण बऱ्याच शक्ती प्राप्त केल्या प्रभू रामचंद्राने, लक्ष्मणाने. तसं गुरु आज्ञेशिवाय कोणतेही कार्य ते करत नव्हते. कुठलंही कार्य करायचं असेल तर गुरुची आज्ञा घेत असत प्रभू रामचंद्राने, मग ते कार्य करत असत. आणि आपल्या आई वडील नातेवाईक किंवा आणि सगळ्यांच्या पेक्षा गुरु आज्ञेला सर्वश्रेष्ठ मानत असत प्रभू रामचंद्र. ते गुरुच्या अगोदर ब्रह्ममुहूर्तावर उठायचे, म्हणजे गुरु उठायच्या अगोदर ब्रह्ममुहूर्तावर उठायचे, अग्निहोत्र करायचे प्रभू रामचंद्र आणि यज्ञ करून नंतर गुरु सेवेला यायचे. म्हणजे मी राजा आहे, माझ्या सेवेला हजारो लोक आहेत तिथे सेवक, पण हे जरी असलं तरी सुद्धा गुरुची सेवा हे प्रभू रामचंद्र लक्ष्मण सगळीच त्यांची मुलं अगदी व्यवस्थित मनपूर्वक करत असत. आणि गुरुसेवेला हे यज्ञ, सकाळचा जो यज्ञ असेल अग्निहोत्र यज्ञ करून गुरुसेवेला ते प्रभू रामचंद्र उपस्थित होत असत. आणि विशेष म्हणजे आता रात्री झाले, राजा म्हटल्यानंतर जाऊन आपल्या महालामध्ये आराम पडला, विश्रांती घ्यायला असं नाहीये. रात्री ते गुरुची चरण सेवा करतो. प्रभू रामचंद्राने लक्ष्मण गुरुची सेवा करत असत, त्यांचे पाय चेपत असत. आणि हे केल्याशिवाय आता मला झोप यायला लागली आता मी जातो असा शब्द नाही आहे. जोपर्यंत गुरु त्यांना सांगत नसेल आता तुम्ही जा विश्रांती घ्या जावा, सांगितल्याशिवाय ते कधी लक्ष्मण राम आपल्या महलामध्ये शयन कक्षात जात नव्हते. तर अशी गुरुची सेवा ते करत असत. आणि गुरु जर म्हटले बरं जा आता झोप जावा, आपण सर्वसाधारण उदाहरण काय असते, गुरु जा म्हणायचे, जा म्हटले की इकडे हात दाबायचं बंद,
बटन बंद झाल्याचं, लाईट गेल, आपण एखादा स्विच ऑफ केल्यानंतर कसं लाईट जातो तसं नाही. गुरु म्हणाले आता जाओ जाओ लगेच सेवा बंद नाही. गुरु एकदा दोनदा तीनदा चारदा सांगत असेल, आता जा तुम्ही झोपा जावा, विश्रांती घ्या, असं 3-4 वेळा सांगितल्यानंतर मग सेवा बंद करून जात असत प्रभू रामचंद्र. इतकं ते गुरुच्या आज्ञेला किंवा गुरु सेवेला प्रथम स्थान देत असत. कधी प्रभू रामचंद्रांना वेळ आलीच आपलं मत मांडायचं, तर गुरुच्या समोर आपलं मत मांडताना त्यांना लाज वाटत असे, खूप कमीपण वाटत असे. गुरुच्या पुढे बोलायला सुद्धा ते खाल मान घालून बोलत असत. कधी वर मान करून बोलत सुद्धा नसत. आणि गुरुजी जरी सांगितलं ह्याच्याबद्दल तुझं मत व्यक्त कर, तर मत व्यक्त करत असताना ते गुरुची क्षमा मागत असत. हे मी मत व्यक्त करायला, हे तुमच्या पुढे मी अपराध करतोय असं मला वाटायलंय, गुरुच्या पुढे माझं तोंड उघडून त्याच्याबद्दल मला क्षमा करावी असं बाळगून आणि क्षमा मागून आणि मी लज्जित होऊन अशा पद्धतीने ते आपलं मत व्यक्त करत असतात. ते प्रभू रामचंद्राचं पर्व आहे. गुरुप्रती त्यांचे किती आदर होता, गुरुच्या प्रती त्यांच्या मनात कसा भाव होता हे जाणून घेण्यासारखं आहे. नंतर ज्यावेळी स्वयंवर सीता मातेचं चालू होतं, सीतामाते स्वयंवरात काय सांगितलं गेलं की शिवधनुष्याचं जो तोडेल त्याला सीतामाई माळ घालेल. मग अनेक राजे आलेले होते त्या स्वयंवरामध्ये, कुणालाही ते धनुष्य उचलता आला नाही. आणि कसं कसं हे सगळे अयशस्वी होत होते, तसं तसं दशरथ सॉरी सीतामाईचे जनक महाराज दुःखी होत होते की कसं व्हायचं माझ्या सीतेचं. असं म्हणजे कसं व्हायचं नाही, सगळं त्यांना भगवंतांच्या सवय दिला आहे, पण ते दुःखी होत होते. एकही माणूस धनुष्य उचलू शकत नाही, त्यामुळे दुःखी होत होते. तर असं होत असताना शेवटी जनक महाराज म्हणा लागले की एवढ्या राज्यसभेमध्ये एवढे सगळे राजे जेवढे आले त्या ह्याच्यामध्ये स्वयंवरासाठी, पण एकही असा पुरुष नाही आहे की जो हे धनुष्य उचलू शकेल. सगळेच्या सगळे नपुसक आहेत का, असं ज्यावेळी बोलले त्यावेळी प्रभू लक्ष्मणांना खूप क्रोध आला. आणि लक्ष्मण उभे राहिले आणि म्हणाले बंद करा तुमचे हे शब्द, एक शब्द याच्या पुढे तुम्ही बोलायच नाही. मी जर मनात आणलं तर या संपूर्ण ब्रह्मांडाचे तुकडे तुकडे करून टाकेन म्हणाले. हे जीवधनुष्यच काय सोडून द्या, संपूर्ण ब्रह्मांडाचे तुकडे तुकडे मी करू शकेन, पण माझे भाऊ समोर राहिलेले आहेत. आणि ते मी हे करू शकतो तर माझे भाऊ काय करू शकतील, प्रभू रामचंद्र दशरथ महाराज एक सुपुत्र, तर ते काय करू शकतील. त्यांच्या पुढे हे तुमचं असं बोलणं ऐकून मला दुःख होतोय, पण माझे भाऊ बंधू का उठत नाहीत हेच मला समजत नाही. आणि तरी प्रभू रामचंद्रांच्याकडे केविलवाण्यानं नजरेला बघितले आणि हात जोडून विनंती केली, खुणवलं. त्यावेळी प्रभू रामचंद्र त्यांना खुणवून सांगितलं की जोपर्यंत माझे गुरु मला आज्ञा देत नाहीत तोपर्यंत मी कसं उठू, हे ज्यावेळी सांगितले त्यावेळी मग विश्वामित्र त्यांना सांगितले जा आता तू. आणि मग प्रभू रामचंद्र आले. आल्या त्यांनी इतर जसे नाटक करत होते, आपण एखादा पैलवान जसं नाटक करतो तशा पद्धती उड्या मारल्या असं काही नाही केलं. अगदी नम्रपणे त्या शिवधनुष्याच्या जवळ गेले, त्या शिवधनुष्याची प्रदक्षिणा केली, त्यांना नमस्कार केला. सगळ्या आपल्या नातेवाईकांच्या वडिलांचा आई, सगळ्या माताजी होत्या, सगळ्या त्यांच्या आई, सगळ्यांचं स्मरण केलं. आपले जेवढे गुरु आहेत त्या सगळ्यांचं स्मरण केलं. जेवढे आपले वयस्क नातेवाईक होते त्या सगळ्यांचं स्मरण केलं. आणि मग शिवधनुष्याला असा हात लावायचा होता, अजून शिवधनुष्य त्यांच्या हातापासून एक फूटभर अंतरावर होता, तोपर्यंत शिवधनुष्य आकर्षित, जसं चुंबक आकर्षित करते त्याप्रमाणे शिवधनुष्य त्याच्या हातात आला. आणि त्यावेळी प्रभू रामचंद्रने त्याच्याची प्रतिज्ञा चढवली आणि मग ते शिवधनुष्य तोडला. तर असं हे गुरुच्या प्रती एवढं रिस्पेक्ट होता प्रभू रामचंद्राचा. आता लक्ष्मण एवढा क्रोध येत होता, प्रभू रामचंद्रांना वाटलं नसेल हे नपुसक म्हणाले तर मी काय जाऊ नये, पण प्रभू रामचंद्रांचा स्वभाव एक टोक आहे आणि लक्ष्मणांचा स्वभाव एक टोक आहे. लक्ष्मण म्हणजे क्रोधाचं स्वरूप. आणि म्हणून त्यांनी म्हटले की तुम्ही ज्यावेळी नपुसक म्हटले जनक महाराज त्यांना खूप राग आला. असा हा शब्द तुम्ही परत घ्या, हा शब्द वापरू नका. या स्वयंवरामध्ये दशरथ महाराज प्रभू रामचंद्र उपस्थित आहेत, त्या सभेला तुम्ही नपुसक म्हणून उल्लेख करताय, हा शब्द तुम्हाला परत घ्यावा लागेल. आणि म्हणून मग त्यावेळी विश्वामित्राच्या परवानगीने प्रभू रामचंद्राने शिवधनुष्य घेतला. या कथेत महत्वाचा भाग काय आहे की गुरु महाराजांना किती आदेश द्यायचा. प्रभू रामचंद्रांना पण वाटलं असेल की हे नपुसक म्हणाले, पण गुरु आदेश जोपर्यंत नाही तोपर्यंत उठले नाही. गुरु आदेश झाल्यानंतरच मग जागेवर उठले आणि मग सगळ्यांच्या आशीर्वादातून आपला धनुष्य तोडला. नंतर
नंतर आता या लग्नाच्या वेळी प्रभू रामचंद्रांच्या दशरथ महाराजांच्याकडे सगळे वरात आली. आपण लग्नामध्ये वरात येतं म्हणतो ना, हा शब्द सगळ्याच वापरतो. पाहुणे मंडळी सगळी मोठीच्या मोठी वरात आली आणि त्यावेळी प्रभू रामचंद्रांना आणि लक्ष्मणांना दोघांना बी खूप इच्छा, एवढे दिवस बाहेर होते, दोघांची इच्छा होती की वडिलांना आईना भेटावं जाऊन. पण त्यांना लाज वाटत होती, लज्जा येत होती की जोपर्यंत गुरु महाराज आपल्याला आदेश देत नाही तोपर्यंत आपण आई वडिलांना कसं जाऊन भेटायचं. म्हणजे किती गुरु महाराजांना आदर्श काय ते मान दिला जातो काही देण्यासारखं. नंतर मग पण त्यांना भेटायला जायच्या वेळी सुद्धा जोपर्यंत विश्वामित्र त्यांना परवानगी देत नाही तोपर्यंत ते आपल्या आईवडिलांना भेटायला गेले नव्हते. आणि बालकांडामध्ये खूप सुंदर श्लोक आहे. सकून चिन्ह कही ना सकत गुरु पाही, पितू दशरथ लालूस मन नाही. म्हणजे सध्या तर आणि हे याच्याप्रमाणे आता जे मी सांगितलं ना, त्यांनी परवानगी दिल्यानंतरच त्या आई वडिलांना भेटायला गेले. आणि सध्या तर गुरु आणि शिष्यांच्यातील संबंध कसा दुरावा आहे हे आपण पाहतो. गुरुला सुद्धा आपण कमर्शियल दृष्टिकोनातूनच पाहतो आणि गुरु शिष्यातले संबंधच कमर्शियल झालेले आहेत. त्यामुळं गुरुच्या मार्फत भगवंताची प्राप्ती व्हायचं ते आता फार कठीण झालेलं आहे. तसे शुद्ध गुरु आणि तसे पवित्र गुरु मिळणे खूप कठीण झालेलं आहे. त्या म्हणूनच आपण संप्रदायातले कुठल्या संप्रदायातले आहेत, त्यांची स्थिती काय हे बघून आपण गुरु का स्वीकारतो, कारण हे महत्वाचं आहे. कारण आता हजारो हजारो गुरु असे झालेत की ते फक्त कमर्शियल दृष्टिकोनातूनच संबंध आपले गुरु शिष्याचे ठेवतात आणि शिष्याकडून काय फायदा होतो गुरु बघतो आणि गुरुकडून काय फायदा होतो शिष्य बघतो. म्हणजे सर्वच असं सगळं बिघडून गेलेलं असं नाही आहे. काही आध्यात्मिक अजून संस्था आहेत तर त्या गुरु शिष्य परंपरेचे जे काटेकोर निर्णय ते पाळले जातात आणि त्यातूनच गुरुच्या प्रसन्नतेनं आपल्याला भगवत प्राप्ती होत असते. त्या गुरु शिष्य संबंधातील एक 1600 ते 1700 या वेळी एक घटना घडलेली ती अशी की एकदा महाराष्ट्रातील 17 गडावरती शिवाजी महाराजांची सत्ता होती आपल्याला माहिती आहे. आणि शिवाजी महाराज एकदा महाराज बसलेले असताना महाराजांच्या दारात एक भिक्षुक संत आले भिक्षा मागायसाठी आणि त्यांनी भिक्षेची मागणी केली. तर हे संत म्हणजे कोण होते, महाराजांचे गुरुच होते स्वामी समर्थ रामदास. आणि हे आलेले त्यांना ज्यावेळी शिवाजी महाराजांना समजलं त्यावेळी शिवाजी महाराज खूप असे आनंदी झाले आलेले आहेत म्हणून. आणि हे त्यांच्या काळातील थोर संत होते शिवाजी महाराजांच्या वेळी आणि त्यांचे गुरु पण शिवाजी महाराज त्यांना गुरु पण मागत होते. आणि गुरु महाराज शिवाजी महाराजांचे सारखे थोर राजे सुद्धा त्यांचे शिष्य होते तरी सुद्धा आपला उदरनिर्वाह हे साधू संत कसे करतात, भिक्षा मागूनच करतात. मग हे ज्यावेळी आलेलं आणि असे एक आख्यायिका होती त्यावेळी स्वामी समर्थ ज्यांच्या दारामध्ये भिक्षा जातील त्यांचं नशीब फळाला आलं, त्यांचं कल्याण झालं असं समजायचं. असे एक आख्यायिका होती किंवा असे समज होता, योग्यच होता. मग शिवाजी छत्रपती शिवाजीजी महाराज म्हणजे असामान्य राजे आणि रामदास महाराजांचे सारखे संत आता भिक्षुक म्हणून आले, भिक्षुक पण असामान्य, दोघे असामान्य होते. हे दोघे पण गुरु आणि शिष्य ज्यावेळी असामान्य व्यक्ती समोरासमोर येतात त्यावेळी घडणारी जी घटना समोर असते ती सुद्धा असामान्यच असते. म्हणून शिवाजी महाराजांनी काय केलं, रामदास स्वामी आपल्याकडे भिक्षा मागायला आले आता त्यांच्या पात्रतेची काय भिक्षा द्यायची शिवाजी महाराजांनी त्यावेळी विचार केला. आणि शिवाजी महाराजांनी एका चिठ्ठीवरती काहीतरी लिहिलं आणि एक सोन्याच्या थाळीमध्ये ठेवलं आणि त्यांना गुरु भिक्षा म्हणून दिली, गुरुभेट म्हणून दिली. नंतर समर्थ रामदासांनी तो कागद वाचला तर त्याच्यामध्ये काय लिहिलेलं होतं आणि आश्चर्यचकित झाले ते काय लिहिलेलं होतं. कारण त्या असामान्य शिष्याने आपल्या सर्व प्रकारच्या संपत्तीसह आपले सगळे राज्य आणि राजकारभाराचा अधिकार आपल्या गुरुला भिक्षा म्हणून दिलेला होता. त्या कागदात लिहिलेलं होतं की हे जे माझं सगळं राज्य जे संपत्ती सैन्य काय आहे ते सगळं मी या गुरुंना भेट मी आज रोजी करत आहे म्हणून त्या कागदावरती लिहिलेलं होतं. हे ज्यावेळी संत रामदासांनी बघितलं त्यावेळी ते पण आश्चर्यचकित, त्यांनाही आश्चर्य वाटलं. आणि ह्या असामान्य शिष्याने आपल्या असामान्य गुरूंना ही असामान्य भेट दिलेली होती. असं कधी कधी ऐकतो त्यावेळी दोघांचे आपलं हृदय गदगद होऊन जाते. म्हणजे गुरुची पात्रता काय होती आणि शिष्याची पात्रता काय होती आणि दोघांचे एकमेकाच्या प्रती भाव काय होती. आणि ह्या भावातला एखादा जरी कण आपल्याला मिळाला तरी आपल्या जीवनाच्या कल्याण होईल हा विचार केला पाहिजे. मग
हे असामान्य जे गुरु होते तर असामान्य शिष्याने काय म्हणाले, हे शिवा राज्य घेऊन मी काय करू म्हणाले त्याला, हे राज्य घेऊन मी काय करू, मला तर 2 मोठी धान्य पाहिजे आहे तुमच्याकडून, मी राज्य घेऊन काय करू. तर आणि हे मी काय घेऊ शकत नाही, हे तुझं तू परत घे. त्यावेळी असामान्य शिष्याने त्यांना काय उत्तर दिलं, की स्वामीजी मी जे दिलेलं आहे ते परत कधी स्वीकारत नाही, तेव्हा मी काय करू, मी आता एकदा दिलेलं आहे तुम्ही परत स्वीकारणार नाही. तेव्हा त्याच्यावरती ह्या असामान्य गुरुने काय वक्तव्य केलं, स्वामी म्हणाले ठीक आहे परत घेऊ नको, पण माझा प्रतिनिधी म्हणून हा राजकारभार सांभाळशील की नाही. त्यांना प्रश्न केला, तू परत घेऊ नको, मी परत घ्यायला म्हणत नाही आहे, पण माझा प्रतिनिधी म्हणून हे राज्यकारभार तू सांभाळ. आणि शिवाजी महाराजांनी ती आज्ञा पाळली आणि ते जिवंत होते तोपर्यंत प्रभू स्वामी रामचंद्रांच्या पादुका सिंहासनावर ठेवून त्यांनी राज्य केलं. तर गुरुच्या नावाने प्रतिनिधी म्हणून राज्यकारभार केला शिवाजी महाराजांनी, आयुष्यभर शिवाजी महाराजांनी जो कारभार सांभाळला तो अशा प्रकारे सांभाळला की ते तुम्ही स्वामी रामदासांच्या आपल्या गुरुचे प्रतिनिधी आहेत म्हणूनच राज्यकारभार सांभाळला. आणि हे कशामुळे झालं, शिवाजी महाराजांना हे कशामुळे हे ज्ञान मिळालं, कारण जिजाऊने त्यांना प्रभू रामचंद्राच्या भगवान श्रीकृष्णाच्या सगळ्या पुराणाच्या कथा सांगत होते, त्याचा परिणाम त्याचं ज्ञान सगळं संपादन करून शिवाजी महाराजांनी आपला अंगीकार केला होता, आत्मसात केलं होतं, म्हणून हे गुण त्यांच्यामध्ये आले. असे हे गुरुच्या प्रती आदर असला पाहिजे. एखाद्या गुरुना आपले जे गुरु असतात त्यांच्या प्रती असा आदर ठेवला पाहिजे आणि गुरु हा भगवंताचा प्रतिनिधी आहे म्हणून आपण अशी सेवा केली पाहिजे गुरुची. दुसरी एक अशीच कथा आहे की गंगेच्या किनारी एक झोपडीमध्ये ऋषी राहत होते, वृद्ध राहत होते आणि त्यांच्याकडे कासव होतं आणि त्या कासवातच संगोपन करायचे मनापासून, जे पण आपलं प्रसाद आपल्याला मिळेल भिक्षा मिळेल त्यातलं कासवाला थोडं घालायचं आणि आपण थोडं घालायचं. एक दिवशी एका वृद्धाने दुसऱ्या वृद्धाने त्यांना विचारलं की तू काय करतोस, त्याचं कशाला पालन करतो, त्याचं तो नदीत घालतो, जाऊ दे कुठं पाण्या करतो, राहू दे करू करू राहू दे की तू ह्याला कशाला घेऊन घेतलास. तर त्या ग्रस्ताने सांगितलं की हा माझा गुरु आहे, त्या कासवाला मी माझा गुरु मानलेला आहे, कारण कासव ज्या ज्या वेळी पाहिजे त्यावेळीच आपली इंद्रिय बाहेर काढतोय आणि ज्या वेळी नको त्यावेळी आपसून घेतो. अशा प्रकारे ज्यावेळी आपण गुरुच्या भगवंताची सेवा करतो त्यावेळी आपली इंद्रिय सगळी त्यासाठी लावली पाहिजे आणि ज्यावेळी इंद्रिय भोग करतो, इंद्रिय भोग आपल्या समोर येतो त्यावेळी आपण ती इंद्रिय ती आपली इच्छा आपसून घेतल्या पाहिजे. हे ह्यासाठी याला मी गुरु मानलेला आहे. आणि हे आपण सुद्धा ध्यानात ठेवलं पाहिजे की आपल्या बऱ्याच शास्त्रावर देखील सांगितलेलं आहे, कासव जसं भगवान आपली इंद्रिय पाहिजे त्यावेळी बाहेर काढते आणि पाहिजे तेवढे आत आपसून देते, त्याप्रमाणे गुरुची आणि भगवंताची सेवा करताना ही आपली इंद्रिय त्यासाठी लावली पाहिजे. आणि ज्यावेळी आपली इंद्रिय सुख घ्यायची आपल्या मनात इच्छा येते त्यावेळी ती इंद्रिय भोगायचे आपले विषय आपण आपसून घेतले पाहिजे. म्हणजे ज्या ज्यावेळी काम क्रोध लोभ ह्या जे षड ऋतू आपल्याकडे प्रकट होत असतात आपल्याकडे आपल्या इंद्रियाद्वारे, त्यावेळी आपण कासवाचा उपदेश मनात ठेवून आपण त्यांना त्याच्यावरती नियंत्रण पळवायचा प्रयत्न केला पाहिजे, आपण ती इंद्रिय आपसून घेतली पाहिजे. अशा पद्धतीनं हे गुरुच्या पद्धतीला आदेश सांगितलेले आहे. आता कधी कधी सुग्रीव हा रामचंद्रांना आपले मित्र आणत होते, पण नंतर ते त्यांना गुरु म्हणायला लागले प्रभू रामचंद्र. याचं कारण काय, पण सुग्रीवांना वाटायचं की ज्यावेळी सुग्रीव 4 चतुर्मास झाल्यानंतर शेतीच्या शोधासाठी लवकर आला नव्हता त्यावेळी प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला पाठवून दिलं त्यांना आणि त्यांना जागृत करायला सांगितलं. त्यावेळी लक्ष्मण त्यांच्या स्वभावाप्रमाणे खूप क्रोधित झाले आणि तो असं करतो वगैरे, असं प्रभू रामचंद्राच्या आज्ञा तो पाळला नाही वगैरे वगैरे असं, म्हणजे थोडं क्रोधयुक्त शब्दाचा वापर केला होता. त्यावेळी सुग्रीवाच्या मनात असा विचार आला की ठीक आहे माझ्याकडून चूक घडली, पण इतकं क्रोधित होऊन इतकं माझ्यावर संताप व्यक्त करण्यासारखा माझ्यावर क्रोध झाला होता काय, आणि असं कसं काय लक्ष्मणानं बोललं आणि प्रभू रामचंद्र पण असं कसं त्यांना परवानगी दिली बोलायला, असं मनात विचार येऊन गेला. पण तो विचार त्यांचा कधी नाहीसा झाला. अशी एक घटना घडली की ज्यावेळी युद्धाचे सैनिक आधी आलेलं होतं त्यावेळी एक दिवस रावण आपल्या गॅलरीत आलेला होता आणि हे ज्यावेळी समजलं त्यावेळी सुग्रीवाला की रावण गॅलरीत आलेला आहे, त्यावेळी सुग्रीवाला सहन झाला नाही क्रोध त्याचा, म्हणजे रावणाच्या बद्दल सगळ्यांच्या मनात क्रोध होता.
खूपच ते आपल्याला समाधान होतं. आणि त्याने उड्डाण केलं आणि रावणाच्या त्या गॅलरीत गेला आणि रावणाचा त्यांचं युद्ध सुरू झालं. मग रावणाला त्यांनी पण थोडे मार कसे दिले, ह्याने पण रावणाने पण त्याला दिले. पण रावण हा मायावी शक्तीने युक्त होता. तशा मायावी शक्ती सुग्रीवांच्याकडे नव्हता. आणि मग रावण मायावी शक्तीचा उपयोग करू लागला. त्यावेळी हे ध्यानात सुग्रीवाच्या आल्यानंतर सुग्रीव परत इथं उड्डाण भरून प्रभू रामचंद्राच्या इथं कंपूमध्ये आले. त्यावेळी प्रभू रामचंद्र एवढे टेन्शन मध्ये आले होते की हा जायला नको होते, तर रावण काही करू शकतो हे प्रभू रामचंद्रांना माहित होतं. म्हणून ते आल्यानंतर परत प्रभू रामचंद्र त्यांना एवढं कडकडून मिठी मारली, आलिंगन दिलं आणि म्हणाले असा निर्णय तुम्ही यापुढे कधी घ्यायचा नाहीये. तुम्ही माझे खूप प्रिय आहात आणि असा निर्णय करून मला तुम्ही या प्रेमातून वंचित करू नका म्हणून अत्यंत दुःखी झाले. आणि त्यावेळी एक शब्द उच्चारले प्रभू रामचंद्र म्हणाले की आम्ही युद्ध हरलो तरी चालेल, सीतामाई, लक्ष्मण आणि माझे सगळे बंधू, आई वडील या सगळ्यांच्या पेक्षा मी तुमच्यावरती जास्त प्रेम करतो. या युद्धात मला सीतेला परत आणता आलं नाही तरी सुद्धा चालेल, युद्ध हरलं तरी चालेल, पण तुम्ही मला पाहिजे आहात कारण मी तुमच्यावर खूप प्रेम करतो, तुमच्याशिवाय मी जगू शकणार नाही असं म्हटले. आणि त्यांना आलिंगन दिलं. आणि हे वाक्य ऐकून सुग्रीव सुद्धा गदगद झाले. त्यांना वाटलं की मी काय समजत होतो प्रभू रामचंद्राच्या, माझ्या डोक्यात काय विचार आले होते आणि ही कुठल्या स्थितीची व्यक्ती आहे, कुठल्या कपॅसिटीची व्यक्ती आहे, म्हणजे कुठल्या उच्च स्थानावरची व्यक्ती आहे. त्यावेळी सुग्रीवांना प्रभू रामचंद्र भगवंत आहे ती कल्पना कधी पण नव्हती. त्यामुळे आणि भगवंताने जे अवतार केले प्रभूचा जे मानव स्वरूपातच अवतार केले, त्यामुळे त्यांचे विचार तसे डोक्यात नव्हते. पण त्या दिवसापासून सुग्रीव त्यांना आपल्या गुरुस्थानी, मित्र तर मानतच होते पण गुरुस्थान त्यांना दिलं प्रभू रामचंद्रांना. आणि तिथून पुढे प्रभू रामचंद्रांच्या बद्दल एकही मनात वाईट विचार त्यांच्या आला नाही किंवा असा विचार आला. सुग्रीव कसं त्यांच्या विचारात एवढी मोठी चूक केली काय, थोडं लेट झालं असेल पण एवढं कसं काय हे माझ्यावरती क्रोधित होता, हा जो विचार होता तो मनातून निघून गेला. आणि प्रभू रामचंद्राच्या बद्दल त्यांच्या मनात स्वच्छ आणि निर्मळ विचार आले. तर अशा पद्धतीने गुरुच्या प्रती आपण आभारी असलं पाहिजे. गुरुच्या सेवेनं, गुरुच्या कृपेनं, गुरुची आपण सेवा केल्यामुळे गुरुला प्रसन्न केलं पाहिजे. आणि ज्यावेळी गुरु प्रसन्न होतील त्यावेळी आपल्याला भगवत प्राप्ती होईल. आपल्या आपण प्रयत्नानं आपण गुरुची कृपा भगवंताची प्राप्ती करू हे कधीही आपल्याला जमणार नाहीये. गुरुच्या आशीर्वादाशिवाय, गुरुच्या कृपेशिवाय आपण भगवंताची प्राप्ती कधी करू शकत नाही. आणि असा आध्यात्मिक गुरु आपल्याला असल्याशिवाय आपल्याला आध्यात्मिक प्रगती होऊ शकत नाही. आपण गुरु स्वीकारलाच पाहिजे, भले तो दीक्षाना असू दे किंवा मानसिक असू दे. पण गुरुचे आदेश, गुरुचे जे उपदेश असतात ते आपण जर अंगीकारलो तर भगवंत प्रसन्न होतात आणि भगवंत आपल्याला आशीर्वाद देतात आणि लवकरात लवकर आपण भगवंतांचं प्रेम प्राप्त करू शकतो. हरे कृष्ण. आज उशीर झालेला आहे, मला तिकडं लेक्चर घ्यायला. तरी पण कुणाला काय शंका असतील तर विचारू शकता, थोडा वेळ आहे. हरे कृष्ण. आहेत ना कोण? हरी बोल पल्लवी माताजी. ठीक आहे. आता आता ऐकू आलं ना सगळं? हा तू काय जास्त माझ्या 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 तिकडच्या मीटिंग मुळे आज थोडा उशीर झाला, माफ करा मला. ते व्यस्त प्रसाद. हो प्रसाद. आणि प्रश्न नाही कोणतरी काय प्रभूजी. विचार. हा बोला माताजी. फक्त धन्यवाद प्रभूजी, खूप छान गुरूंबद्दल सांगितल्याबद्दल माहिती. धन्यवाद. माताजी जे आम्ही आमच्या वरिष्ठांच्याकडून ऐकतो तेच तुमच्यापर्यंत पोहोचवायचं पोस्टमनचं काम करतो आम्ही. थँक्यू माताजी व्हेरी मच. आणि तुम्हाला काय प्रतिक्रिया करायची असेल किंवा कोणाला काय प्रश्न असेल तर विचारू शकतो. हा बोल. दीक्षागुरु एकच असतात. हो.
नाही नाही नाही, शिक्षा गुरु एक असू शकत नाही माताजी. कारण शिक्षा गुरु अनेक असू शकतात. अनेकांचे जे शिक्षण असते, शिक्षा असते, ते आपण ग्रहण करायचे असते. पण ज्यावेळी आपण कन्फ्युज होतोय, आपल्याला समजत नाही, त्यावेळी आपल्या दीक्षा गुरुंना विचारायचं. दीक्षा गुरु हा तुम्ही कन्व्हिन्स करू शकता, म्हणजे कसं त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचं घेऊ शकता. किंवा तुमच्या सहवासात अनेक शिक्षा गुरु आहेत, त्याच्यामधले तुम्हाला एक माहित असते किंवा ज्ञानी अभ्यासक कोण जास्त आहे, वयस्क कोण आहे, अनुभवी कोण आहे, त्यांच्याकडनं तुम्ही हे मार्गदर्शन घेऊ शकता. आणि शिक्षा गुरु तुम्ही एक ठेवून चालतच नाही. अनेक शिक्षा गुरूंच्याकडूनच आपल्याला शिक्षण मिळत असते. कारण एवढे ग्रंथ लिहिलेले आहेत, एवढं हे ज्ञान आहे, अनेकांनी गेलेलं आहे. वेद सुद्धा किती जणांनी लिहिले, हे 4 प्रकारचे. तर आणि हे शिक्षा गुरु जे ज्ञान देत असतात माताजी, त्यावेळी आपण कधी कधी मनात आपल्या डोक्यात विचार येतोय की एकदा उद्धवाने भगवंतांना प्रश्न विचारला की काही जणांनी हे सृष्टी जी निर्माण झाली आहे, मी तुम्हाला सांगितलं का हे, का मला आठवत नाही. तर काही जण म्हणतात की 24 तत्वाने सृष्टी निर्माण झाली, काही जण म्हणतात ही सृष्टी 28 तत्वाने निर्माण झाली, काही जण म्हणतात 16 तत्वाने निर्माण झालेली आहे. तर मग त्यातलं खरं कोणाचं आणि चुकीचं कोणाचं, हे प्रश्न विचारला उद्धवाने भगवंताना. आणि भगवंत त्यावेळी म्हणाले की उद्धवा, हे जे माझ्याबद्दल वर्णन करणारे आहे ते सगळे माझे शुद्ध भक्त आहेत. आणि पक्षी आकाशात उडत असतो, आकाश हे जे आहे ते सगळ्यांच्या सारखंच आहे. पण आकाशात उडणारे गरुड अत्यंत उंचीवरनं उडतोय, कबूतर खालनं उडतोय, चिमणी अगदी खाली उडते. पण त्याचं कार्य उडायचं एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जायचं, त्यांच्या पंखाच्या आधारे ते करत असतात. तसं प्रत्येक गुरु हे माझंच वर्णन करत असतात, पण त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार ते वर्णन करत असतात. याचा अर्थ असा नाही की फार उंचावर उडणारा तो फार सर्वश्रेष्ठ आहे आणि खाली उडणारा हा कमी श्रेष्ठ आहे, असं म्हणता येत नाही. त्यांच्या त्यांच्या ज्ञानाच्या क्षमतेनुसार त्यांची जी क्षमता आहे ते माझं वर्णन करत असतात. त्यामुळे यातला कमी दर्जाचा आणि उच्च दर्जाचा असं असू शकत नाही. त्यामुळे आपल्या आपल्या क्षमतेनुसार वर्णन करत असतात. म्हणून ज्याच्या वेळी आपल्याला अशी शंका येते त्यावेळी आपल्याला एक गुरुच्या, अनुभवी गुरुच्याकडनं आपण घ्यायचं, असं बाबा यांचा उपदेश आहे आणि यांचा उपदेश असा आहे, तर त्यातलं मी कुठलं स्वीकार करू, काय करू. पण ते गुरु पण ह्या गुरुचं चुकीचं आहे आणि माझं बरोबर, असं कुठलाही गुरु तुम्हाला शिक्षा गुरु सांगणार नाही आहे. पण तुम्हाला तो कन्व्हिन्स करेल, त्यातनं मार्ग काढून देईल की तुम्ही कुठला मार्ग अवलंबायचा. म्हणून आपल्याला गुरुच्या, आणि कुठलंही आपलं कन्फ्युजन झालं की गुरुकडे जायचं, कारण आपल्यामध्ये ती पात्रता नाही आहे निर्णय घ्यायची अशा अध्यात्मिक बाबतीत. तर म्हणून अशा गुरूंच्याकडे जातो आपण. भौतिक जगात सुद्धा हे करत असते, घर बांधायचं असेल तर इंजिनिअरकडे जातो, ज्याच्याकडनं नकाशा काढून देतो, त्यांचा उपदेश घेतो, त्यांच्यानुसार आपण बांधतो साधं. अशा कितीतरी घटना आहेत. पोटात दुखा लागलं तरी सुद्धा घरात अशा काही आज्या असतात, त्यांनी औषध दिली तरी ते कमी होत असतात, तरी पण आपण डॉक्टरांच्या ठिकाणी जातो, ती सल्ला घ्यायचा. तसं असे अनेक शिक्षा गुरु आपलेले आहेत, अनेक गुरु आहेत, त्यांच्याकडून आपल्याला जे ज्ञान मिळतंय ते घ्यायचं. कुठं कुठं शंका येत असेल तर अनुभवी ज्याच्या आपली श्रद्धा आहे त्यांच्याकडे येऊन त्याचं निरूपण करून घ्यायचं की बाबा माझं मत असं आहे, पण हे असं आहे तर तुम्ही काय मार्ग काढू. आणि असे गुरु जे असतात ते आपल्याला उपदेश देतात, त्यांच्या उपदेशाप्रमाणे आपण त्याचं हे करायचं, आचरण करायचं. बरोबर आहे. आणि भगवंताने खूप छान सांगितलं, भगवंताने खूप चांगला उपदेश दिला. ते म्हणले सगळे माझंच वर्णन करतात. मग 24 तत्वाला असू दे, 16 तत्वाला असू दे, 28 तत्वाला असू दे, माझंच वर्णन करतात. पण करत असताना त्यांची क्षमता कशी असेल तसं तसं करतात. त्याची ज्ञानाची क्षमता, प्रत्येकाची व्यक्तीची क्षमता तेवढीच असू शकत नाही, त्याप्रमाणे ते करतात. पण चुकीचा यातला कोणच नाही, सगळे बरोबर. आपल्याला कुठं असं मनात शंका येते त्यावेळी अनुभवी गुरूंच्या कडून आपण तो विषय क्लिअर करतो. ठीक आहे. Right. हरे कृष्ण. ओके. हरे कृष्ण. वांछा हरे कल्पतरुश्च कृष्ण कृपा सिंधुभ्यो वाचा पतितानां पावनेभ्यो अनंत जय जय. जय जय. हरे धन्यवाद माताजी, धन्यवाद. हरे कृष्ण प्रभु जी, माता जी दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम.